लोणी काळभोर येथील घोरपडे वस्ती परिसरात शेकडो नागरिक गेल्या 6 दिवसांपासून पुराच्या पाण्यात अडकले। परतीच्या पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती अद्यापही कायम असून नागरिकांच्या घरामध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचले। प्रशासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने नागरिकांमध्ये आता तीव्र संताप व्यक्त होतो। स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा देखील माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी दिलाय। सोमवारी 15 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे लोणी काळभोरसह कदमवाक वस्ती, कुंजीरवाडी आणि थेऊर परिसरात पूर आला होता। यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले तर शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले। घोरपडी वस्तीत पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने घरातील धान्य आणि इतर वस्तू देखील भिजून खराब झाल्यात। अनेक कुटुंबांनी आपले घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतलाय तर काही कुटुंबे याच परिस्थितीत जीवन जगत आहेत। 6 दिवस उलटूनही प्रशासनाचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी मदतीसाठी फिरकलेला देखील नाही। यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला। त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ मदत आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली। दरम्यान पूर येण्याचे मुख्य कारण हे नाले आणि ओढ्यांवरील अतिक्रमण असल्याचं आता समोर येते। ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे नैसर्गिक प्रवाहातील अडथळे दूर करून अतिक्रमणे हटवण्याची मागणी केली। त्यामुळे प्रशासनाने यावर कठोर कारवाई केल्यास भविष्यात अशी पूरस्थिती निर्माण होणार नाही असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे। तसेच आता या गंभीर परिस्थितीवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागले।